नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता आहे गोव्यात आणि आज आपण बघणार आहे गोव्यातील करंट सिच्युएशन, करंट कंडिशन आणि पणजी शहरात आहे. आणि हे पणजी शहरामधील पोलीस मुख्यालय आहे बघा. मेन मुख्यालय आहे गोव्यातलं हे पणजी शहरामध्ये आहे. आणि इथंच शूटिंग झालेलं होतं सिंगम पिक्चरचं. त्या साईडला मैदान आहे, ग्राउंड वगैरे आहे आणि समोर आहे कसिनो. तर तिथं आपण जाऊया कसिनो जवळ. हा समोर दिसतोय तो मॅजेस्टिक प्राईड कसिनो. खूप मोठा कसिनो आहे आणि हा पण खूप मोठा आहे बघा, बिग डॅडी. तर आता चालू आहे एप्रिल महिना आणि गरमीचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. अजून मे महिना बाकी आहे. ही आहे मांडवी नदी आणि ह्याच्यात सगळे कसिनो, परत मासेमारी दिन करायला बघायचं. मोठीच्या मोठी नदी आहे ही. आणि इकडं समोरच आहे भगवान परशुरामांचा स्टॅच्यू आहे. इथे दाखवतो तुम्हाला. नवीन एक पॉईंट झाला आहे, मस्त पॉईंट आहे इथं. म्हणजे निवांत बसायला, नदीच्या साईडला बसायला वगैरे मस्त जागा केली आणि वॉकिंगसाठी पण मस्त आहे. ही गोव्यातल्या लोकल बस आहेत बघा, एकदम ओल्ड लोकल बस आहे. ते बस स्टँड आहे, तर पणजीमधील बस स्टँड आहे बघा साधं. संध्याकाळचा व्ह्यू मस्त वाटतो इथं. लाईटिंग वगैरे सगळे चालू असते कसिनोंची, मस्त वाटते इथं. आणि हे समोर झाले ते नवीन पॉईंट झाला आहे बघा. हा आहे पणजी शहरातील योग सेतू. मस्त नवीन पॉईंट केला आहे बघा. तर हा आहे बघा समोर भगवान परशुरामांचा स्टॅच्यू. मस्तपैकी मोठा स्टॅच्यू इथं. तर हे आहे समोर पणजीचं मार्केट. खूप मोठं मार्केट आहे. त्या साईडला फिश मार्केट आहे आणि समोर मेन मार्केट आहे. इकडं गर्दी बघा तेवढी आहे. इकडे गर्दी बघा फिश घ्यायला तेवढी आहे. खूप मोठं मार्केट आहे बघा हे पणजीमध्ये. मार्केटमध्ये आता सगळं आंब्याची दिसायला बघा. पूर्ण येलो सगळं आंबे आहेत. पणजीमध्ये आलात की या मार्केटला अवश्य भेट द्या. मस्त मार्केट आहे. गोव्यातील सगळ्या भाज्या वगैरे तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता आंब्याचा सीझन असल्यामुळं पूर्ण सगळे आंबे आहेत बघा मार्केटमध्ये. गोव्यात गरमी लई वाढली आणि ऊन तरी एवढं भयानक आहे का नाही. लय ऊन आहे, त्यामुळं फिरायला पण आपण दुपारचं बाहेर पडू शकत नाही. सकाळी 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5-6 नंतर भरपूर गरमी वाढली. आता एप्रिल महिना आहे तरी एवढा आहे, अजून मे महिना बाकी आहे. ही आहे पणजी महानगरपालिका. पणजी महानगरपालिकेची बिल्डिंग बघा. पणजी शहरामध्ये पण भरपूर ठिकाणे बघण्यासारखे आहेत. तुम्ही फिरायला आलात तर त्यामधीलच एक ठिकाण आहे पणजी शहराच्या मधोमध. व्हाईट चर्च म्हणून फेमस ठिकाण आहे. भरपूर टुरिस्ट इथे येतात. गोव्यात पहिला आलेत की टुरिस्ट पणजीमध्ये ह्या चर्चला भेट देतात. आता बऱ्यापैकी टुरिस्ट आहेत, एवढं जास्त नाहीत. दुपारचा वेळ आहे त्यामुळं, ऊन असल्यामुळं जास्त टुरिस्ट नाही आहेत. मस्त लोकेशन आहे बघा हे. आणि इथून जवळच फाउंटेन्स लेन म्हणून आहे. दुपारचा वेळ असल्यामुळं टुरिस्टची संख्या कमी आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण गोव्याचा प्लॅन करत असाल तर मे महिन्यात नक्की या आणि या पणजीच्या चर्चला एक वेळ अवश्य भेट द्या. भेटूया आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये.